कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडून काढलेला आहे। साताऱ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, सांगलीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। कृष्णा आणि पंचगंगा नद्याला या दोन्ही नद्या एकत्र ज्या ठिकाणी होतात, नरसिंहवाडी येथे नरसिंहवाडी मंदिर पूर्ण पाणी गेले। आपण जर बघितलं तर TV9च्या माध्यमातून टॉप अँगलनं आपण आता हा अँगल घेतलेला आहे TV9च्या प्रेक्षकांसाठी। कृष्णा आणि पंचगंगा ज्या दोन्ही नद्या संगम होतात, त्या संगमावर जे दत्तांचं श्री क्षेत्र नरसिंहवाडी दत्त मंदिर आहे ते पूर्ण पाणी केले गेलेलं आहे। वाडीतील काही घरं, मंदिरं, अपार्टमेंटला पाणी लागलं आहे। आपण जर एका बाजूला जर बघितलं तर सांगलीला पूर परिस्थिती निर्माण झालेला आहे, कोल्हापूरला पूर परिस्थिती निर्माण आहे। कोयना धरणातून सध्या 35,000 क्युसेस पाणी सोडण्यात आलेलं आहे। राधानगरीचे 6 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळं दोन्ही नद्यांना महापूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। जवळजवळ कृष्णा आणि सांगलीमधील कृष्णा आणि सांगली आणि पंचगंगा आणि कोल्हापुरातील जवळजवळ 150 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। असा जर पूर परिस्थिती निर्माण जर झाली तर सगळ्यात जास्ती सांगली कोल्हापूरपेक्षा शिरोळ तालुक्यातील जवळजवळ 30 ते 35 खेडी, 2 शहरं पाण्याखाली जातात। त्यालाच लागून जर असलं इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या संपूर्ण वाड्या वस्त्यांमध्ये शहरामध्ये पाणी जातं, त्यामुळे पुराचा फटका मोठा बसतो। पूर ज्या ठिकाणी ज्याला सांगलीमध्ये आणि कोल्हापूरमध्ये चढतो, त्यानंतर पुराचं पाणी शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसतो। पण जिल्हा प्रशासनाकडून सतर्क केलेलं आहे, काही गावांना स्थलांतरित केलेलं आहे, नागरिकांना स्थलांतरित केलं आहे, त्यामुळं प्रशासन सज्ज झालं आहे। आता नागरी वस्त्यामध्ये पाणी गेल्यामुळं इथले जनावर असू देत, इथले नागरिक असू देत, त्यांना सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळं आपत्ती पण सज्ज आहे। इथे एक शिरोळमध्ये NDRF टीम तैनात करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन निखिल विसेस, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।